असतो. तर आज मी बनवते दुधई भोपळ्याचे थालीपीठ बनवते. हा भोपळा माझा एक आहे पूर्ण. त्याला मी आता आधी साल काढून किसून घेईल. साल काढून घेईल आणि नंतर मग किसून घेईल या चाळणीने. याच्यात जाड बारीक तर 2-3 प्रकारचे तर मी मोठी साईजचे साईडने हे करेल. हे बघा, ही मोठी साईज आहे ना, तिच्याने मी करेल तो ह्या साईडने बारीक किसून घेईल आणि नंतर मग आधी साल काढेल आणि मग किसेल. तर इथं मी किसलं गेलेलं आहे आणि पाण्यात ठेवलेलं आहे. थोड्या वेळ धुवून घेईल चांगलं 2-3 पाण्याने आणि नंतर मग परत त्याच्यात मग मी हे टाकेल. हे बघा, हे मस्तपैकी 2-3 हे माझं दुसरं पाणी आहे. तरी मी अजून एक पाण्याने धुईल. आधी आता हे काढून गेली इकडं. चांगलं पाणी हे करून नितरून घ्यायचं त्याचं. जेवढं तुम्हाला नितरवतं काढता आलं तेवढं पाणी काढायचं आणि हे करायचं. इथं हे बघा, या साईडला मी ठेवते. हे बघा, इथं आता माझं 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. इथं मी हे माप आहे जे 2 वाट्या याचं घेतलं, गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी मी बाजरीचं पीठ घेईल. बाजरीचं पीठ जास्त घ्यायचं नाही तर मग आपले थालीपीठ तुटतील. ते थालीपीठ जे बनवतो आपण ते तुटतात मग, म्हणून बाजरीचं कमी घ्यायचं, गव्हाचं जास्त घ्यायचं. इथं तुम्ही बेसन पीठ पण वापरू शकता आणि तांदळाचं पीठ पण वापरू शकता, पण मी आता फक्त बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेते. वाटलं तर बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ पण तुम्ही इथं घेऊ शकता, काही अडचण नाही. त्याचेही खूप छान थालीपीठ येतात. आता इथं मी मसाले टाकेल, जसं की लाल तिखट, गरम मसाला, हळद, हिंग आणि थोडीशी ही धनिया पावडर आणि त्यानंतर मग थोडंसं जिरं परत ओवा बी तुम्ही इथे थोडेसे टाकू शकता. त्यांची टेस्ट खूप छान येते. आणि परत मग मीठ चवीनुसार मीठ, जेवढं तुम्ही बनवताय त्या हिशोबाने टाकू शकता. आता हा जो भोपळा होता, माझा मोठा भोपळा होता म्हणून मी हे मेजरमेंट घेतलेलं आहे. थोडंसं तेल बी टाकलं मी इथं. अगर तुमचा भोपळा छोटा असला तर तुम्ही हे पीठ कमी करू शकतात. माझा मोठा होता म्हणून मी एवढं घेतलं आहे पीठ. तुम्ही भोपळ्याच्या हिशोबाने पीठ ॲडजस्ट करायचं, कारण की जास्त पीठ असलं आणि भोपळा कमी असला तर तेही चव देणार नाही. आपण भोपळ्याचे बनवतोय म्हणून भोपळा जास्त पाहिजे. आता इथं मी ना एक रुमाल घेतलेला आहे. रुमालवर हे बघा, हा रुमाल घेतलेला आहे, त्याच्यावर मी ना हे टाकलेलं आहे, पाणी टाकून घेतलं आधी आणि आता मी थालीपीठ थापून घेईल. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग हे करायचं आणि रुमाल ओला करायचा तो. तुम्ही कुठलाही रुमाल घेऊ शकता. अगर रुमाल नसला तुमच्याकडं तर तुम्ही तो किचन शेडवर पेपर असतो ना, तोही वापरला तरी चालेल. त्याच्यावर बी खूप छान थालीपीठ येतात. तिथं फक्त तेल लावावं लागेल तुम्हाला आणि मी हे अजून करून पाहिलेलं नाही आहे, पण मग असं मी पाहिलेलं आहे थालीपीठ सिल्वर पेपरवर करतात. पण मी सहसा ना कपडाच वापरते, कॉटनचा कपडा कुठलाही वापरते आणि मी हा रुमाल स्पेशल त्याच्यासाठीच घेतलेला आहे थालीपीठसाठी, कारण की आमच्याकडे कायम होत राहतात थालीपीठ, आम्ही बनवत राहतो आणि हिवाळ्यात तो भरपूर बनवतो. आता इथं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यावर मी हे थालीपीठ टाकेल. हे बघा, ह्या पद्धतीने तेल लावून घेतलं, गरम झाला तवा आणि हे बघा, अगर रुमाल नाही निघू लागला ना तर थोडंसं पाण्याचा शिंतडा द्यायचा, बरोबर रुमाल निघून येतो. नंतर मग थोडेसे छोटे छोटे होल करायचे, हाताने करा या पळीच्या याच्या करा. नंतर मग त्या होलमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि वाटलं तर तुम्ही रुमालवरच तिथं पोळपाटवर करू शकता.
आणि नंतर मग मी झाकून देईल 15-20 मिनिटासाठी. इथं बघा आपला 15-20 मिनिटं लागत नाही, 5च मिनिटं फक्त झाकायचं असतं. लगेच थालीपीठ तयार होऊन जातं. हे बघा किती छान कलर आलेला आहे. तुम्हाला बघा बघू शकता तुम्ही. आणि चवीला बी एकदम पौष्टिक असतात. अगर काही पोरं दुधी भोपळा खात नाही, तर ह्या पद्धतीने तुम्ही खाऊ घाला. ते आवडून खातील आणि त्यांनाही खूप आवडेल. आता मी हे दोघं साईडने मस्तपैकी एकदम मस्त भाजून घेईल. सिल्वर गोल्डन कलर होते तोपर्यंत. आणि मस्तपैकी मग आता रोहनला मी प्लेटमध्ये, हे बघा मी प्लेटमध्ये टाकलं. इथं तुम्ही टोमॅटो सॉस, दही, अ, लोणचं या हिरवी चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता. आता मी हा रोहनला ताट द्यायला चालली आहे. फोन येऊन घ्या तर तर मी ह्या बघितलं. खाल्ला रोहनला मग ताट हे दिला. घे तुला. तो म्हणे नको नको घेऊन व्हिडिओ नको घेऊ म्हणे. मी परत अजून कट केलं. तर इथे लगे मी आता दुसरं थालीपीठ बनवते. आता ही आहे ना, मी हाताने बनवून दाखवते की डायरेक्ट तव्यावर कसं बनवायचं तेही तुम्हाला दाखवते. असं डायरेक्ट तव्यावर पण तुम्ही बनवू शकता अगर तुम्हाला रुमालवर नाही बनवायचं असेल. पण असं बनवलं का ते थोडंसं जाड येतं आणि ते जास्त असं पसरवता येत नाही, कारण हे गरम वगैरे लागतं. तुम्ही मिडियम गॅस करून एकदम कमी गॅस करून पण असं थालीपीठ डायरेक्ट तव्यावर पण तुम्ही थापडू शकता आणि तेही छान येतं. आणि काही खूप हे होत नाही. फक्त पाणी लावायचं आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि पसरवत जायचं. जवळजवळ पटपट पटपट पसरावायचं असतं, नाही तर मग ते जळू शकतं. आणि नंतर मग तिथं तुम्ही तेल सोडून झाकूनचं ते शिजून घ्यायचं, जसं आपण बाकीचे शिजवले त्या पद्धतीने. इथं हा बघा थालीपीठ तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. तेही खूप छान येतं, तसं ते पद्धत खूप चांगली आहे. तर हा माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी तुम्हाला आवडत आहे तर तसं कमेंट करून नक्की सांगा. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय.